नमस्कार. सणासमारंभांमध्ये झटपट मेकअप कसा करायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा. या व्हिडिओमध्ये आपल्याला एकदम फास्ट मेकअप करायचा आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सणांमध्ये किंवा कुठे फंक्शनला जायचं असेल तर आपल्याला नेमका तेव्हाच उशीर होतो आणि सगळ्या गोष्टी बघत घरातला आवरत मुलांना आवरत आपल्याला नेहमीच वेळ लागतो. तर अशा वेळी आपण आपला मेकअप कसा वेळेत करू शकतो तर त्याच्या काही टिप्स आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेल्या आहेत. टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि या टिप्स फॉलो देखील करायच्या आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ते स्पेशल आहे की अगदी कमी वेळ तुम्हाला इथे नटण्यासाठी काढायचा आहे, मेकअप करण्यासाठी काढायचा आहे. तर आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. सो माझा मेकअप पाऊच इथे रेडी आहे. आता आपल्याला मल्टिपल स्टेप्स इथे वाचवायचे आहेत किंवा मल्टिपल यूजवाले प्रोडक्ट्स इथे वापरायचे आहेत. एवढे सारे ऑप्शन्स माझ्याकडे आहेत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक कन्सेप्ट समजावून सांगते. जर तुम्हाला मल्टिपल यूजवाले प्रोडक्ट वापरायचा आहे किंवा फास्ट मेकअप करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला जे बेस प्रोडक्ट आहे ते कोणतं घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये असायला हवा SPF, कधी कधी त्याच्यामध्ये प्रायमर पण असू शकतो, शिवाय त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण असेल आणि ज्याच्यामध्ये हलकासा टिंट देखील असेल. म्हणजेच काय तर तो फाउंडेशन बेस एक दिसेल. सगळ्यात पहिल्यांदा आणि पटकन मी तुम्हाला बीबी क्रीम बद्दल सांगते. बीबी क्रीम मध्ये मॉइश्चरायझर असतं, SPF असतो आणि फाउंडेशन टिंट असतं. त्याच्यामुळे डेफिनेटली हे तुम्ही वापरू शकता. CC हे थोडंसं जास्त कव्हरेज देतं आणि याच्यामध्ये अगेन SPF आहे आणि जे टिंट आहे ते थोडंसं छान आहे. म्हणजे बेस जो आहे तो खूप छान असा फ्लॉलेस दिसतो याच्याने. त्याच्यामुळे हे देखील तुम्ही वापरू शकता. तिसरं आहे एक टिंटेड मॉइश्चरायझर. हे फेसेस कॅनडाचं टिंटेड मॉइश्चरायझर आहे पण याच्यामध्ये शेड्स थोडेसे कमी आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही मीडियम डार्क स्किन टोनचे असाल किंवा तुमचा थोडासा वॉर्म टोनला शेड असेल तर थोडंसं तुम्हाला शेडमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. याच्यामध्ये SPF नाही, त्याच्यामुळे हे मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही. फेसेस कॅनडाचे हे हायड्रा मॅट फाउंडेशन आहे. तर याच्यामध्ये SPF 30 आहे. शिवाय मॉइश्चरायझर आहे, अगेन सनस्क्रीन आहे आणि फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन बेटर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला शेड्स देखील अवेलेबल आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्कीच हा ऑप्शन सजेस्ट करेन. त्याच्यानंतर माझ्या आवडीचा जो ऑप्शन असेल ते म्हणजे हे लॅक्मेचं स्किन टिंट. आता हे स्किन परफेक्टिंग टिंट आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन C आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला SPF मिळणार नाही बट हे तुमच्या स्किनला हायड्रेट करतं. शिवाय अगेन फाउंडेशनचा बेस खूप छान देतं, ड्युवी देतं. त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं आणि मेकअप प्लस स्किन केअर तुम्ही याला म्हणू शकता. मी याच्या पण आधी 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मला किती आवडतं. सो जर तुम्हाला फेस्टिव्ह मेकअप करायचा आहे तर मी या दोघांमधलं काहीतरी तुम्हाला सजेस्ट करेल. या दोघांमधलं कोणतेही तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुमचा एव्हरीडे मेकअप असेल जो तुम्हाला फास्ट करायचा आहे, क्विक करायचा आहे तर त्याच्यासाठी BB किंवा CC क्रीम या दोघांपैकी एक मी सजेस्ट करेन. आणि ऑफकोर्स याच्यासोबत आणखीन एक सजेशन येतं ते म्हणजे कन्सिलरचं. तर हे तुमच्या स्किन टोनचं एक्झॅक्ट मॅच कन्सिलर घेतलं तर हे पण काम करतं, वर्क करतं. पण मला फेस्टिव्ह मेकअप करायचा आहे त्याच्यामुळे मला थोडासा ग्लॅमरस लुक हवा आहे आणि त्याच्यासाठी जो बेस आहे तो मी फक्त कन्सिलरने करणार नाही तर तो अगेन जे टिंटेड मॉइश्चरायझर आहे किंवा स्किन टिंट आहे त्याच्याने करणार आहे. ॲक्च्युली माझी आंघोळ झाल्यानंतर मी थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे आणि आता साधारण 11 वाजलेले आहे. त्याच्यामुळे मॉइश्चरायझर माझ्या स्किनवर ऑलरेडी आहेच. आणि आता हे जे स्किन टिंट आहे लॅक्मेचं हे मी लावून घेते. आता हे मी फिंगर्सनेच ब्लेंड करते. वॉर्म नॅचरल W180 असा याचा शेड आहे. ब्लेंड करताना तुम्ही बघू शकताय माझ्या स्किन टोनला परफेक्ट हे मॅच होतं. अंडर आईजला पण मला कन्सिलर वगैरे लावायची गरज पडली नाही किंवा करेक्ट करायची गरज पडली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे फाउंडेशन इतकं छान फिंगर्सने ब्लेंड होतं. सो अजिबात वेळ लागत नाही. गळ्याला पण छान लावून घ्या. हे तुम्ही बघू शकताय किती इमिजिएटली हे माझं लावून झालेलं आहे. तरी पण मी तुमच्याशी बोलत लावतीये त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय. बट जर तुम्हाला इतकं फास्ट मेकअप करायचं आहे तर असं फटाफट तुम्ही छान ह्याला ब्लेंड करू शकता. लिंक ऑफकोर्स मी देईल, याच्यामध्ये टॅग करेल, व्हिडिओमध्ये प्रोडक्ट टॅग करेल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देईल. शेड फक्त तुम्ही तुमच्या हिशोबाने बरोबर घ्या कारण मी हा जो शेड आहे तो मी मॉलमध्ये गेले होते तिथे लॅक्मेच्या काउंटरवर जाऊन तिथे हे स्किन टिंट चूज केलं. त्याच्यानंतर शेड 2-3 ट्राय केले. त्याच्यानंतर हा शेड मला परफेक्ट मॅच वाटला त्याच्यानंतर घेतला. माझा थोडासा वॉर्म टोन आहे, येल्लो टोन आहे तर त्याप्रमाणे घ्या. कधी कधी लायटिंगमुळे स्किन टोन वेगळा दिसतो कॅमेऱ्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जाऊन चेक करून घ्या कारण मला असं वाटतं याची जी प्राईस आहे ती 400 रुपये आहे. सो उगाचच तुम्ही मागवला आणि शेड बरोबर नाही आला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. माझा परफेक्ट मॅच जर तुम्हाला भेटला याचा तर मी तुम्हाला सांगते तुम्ही सॉर्टेड आहात. म्हणजे तुम्ही कित्येक दिवस हेच टिंट वापराल. इतकं तुम्हाला आवडेल. तुम्हाला फाउंडेशन दुसरं काही वापरायची इच्छा पण होणार नाही. एक एक्झॅक्टली टोन किंवा एखादा शेड लाईट घेतला तर चालेल बट त्याच्यापेक्षा जास्त नको लाईट. सो बेस जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आता या स्टेपला तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल कव्हरेज दिसते माझ्या स्किनवर. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा डार्क स्पॉट दिसत आहे किंवा कुठे पिगमेंटेशन जास्त दिसत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर गरज असेल तर कन्सिलर लावा. अदरवाईज नाही लावलं तरी चालेल. मला इच्छा नाही आहे लावायची कारण याने मला इतकं छान नॅचरल कव्हरेज मिळालेलं आहे. पण मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवते. सपोज इथे पिगमेंटेशन आहे तर मी इथे लावलं, इथे असेल तर इथे असं लावलं, इथे लावलं, इथे लावलं. दॅट्स इट. एवढंच फक्त लावायचं आहे आणि
याला छान ब्लेंड करायचं आहे। आता आपल्याला इथे हे छान पावडरने सेट करायचं आहे। सो तुम्हाला जरी वाटत असेल तुमची स्किन ड्राय आहे किंवा सेट करायची इच्छा नसेल तरी पण आपल्याला कधीही बेसला सेट करावं लागतं पावडरने। सो डिपेंड आहे, कॉम्पॅक्टने करा किंवा लूज पावडरने करा। लूज पावडरने केलं तर थोडंसं नॅचरल कव्हरेज दिसतं, त्याच्यामुळे मी लूज पावडर जास्त प्रिफर करेल। कॉम्पॅक्ट देखील तुम्ही लावू शकता, जर कॉम्पॅक्ट लावायची असेल तर ब्रशच्या मदतीने लावा, त्याच्यामुळे ती खूप जास्त लागत नाही। सो ती एक ट्रिक आहे। आता मेबेलिन फिट मीची लूज पावडर इथे मी घेतली आहे। थोडीशी पावडर घ्या अशी ब्रशवर, डिरेक्टली लावू नका, थोडं हातावर असं थोडी पावडर काढा आणि मग अंडर आईजला आधी लावा। कॉम्पॅक्ट पण इथे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावू शकता। पावडर तुम्ही अशा पद्धतीच्या ब्रशने लावली तर जास्त बेटर आहे, किंवा अशावाल्या स्मॉल पिझ्झा पफने पण तुम्ही पावडर लावू शकता। असं थोडासा मोठा ब्रश घेतला आणि त्याने ही पावडर मी पूर्ण चेहऱ्याला छान लावून घेते। नेक्स्ट आहे कॉन्टोरिंग किंवा ब्लश लावणं। सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की ब्लश एक सोपा ऑप्शन आहे जेव्हा तुम्हाला फास्ट मेकअप करायचा आहे। आणि ऑफकोर्स स्टिकवाला ब्लश असेल किंवा क्रीम ब्लश असेल तर ते तुम्ही लावू नका, त्याच्यात खूप वेळ जातो। सो जर तुम्हाला फटाफट आवरायचे आणि लवकर लवकर सर्व करायचे असेल, सगळ्यात महत्त्वाचं न्यूट्रल टोन निवडा ब्लशचे। सो तुम्ही बघू शकता, एक आहे इथं मेबेलिन फिट मीचं पॅशनेट शेडवालं आणि एक आहे स्विस ब्युटीचं सॉफ्ट न्यूड शेडवालं ब्लश। तर हे दोन्ही ब्लश इतके सॉफ्ट आहेत आणि कोणत्याही मेकअपवर खूप छान जातात, त्याच्यामुळे हे सॉफ्टवाले ब्लशेस तुम्ही वापरा। याच्याने काय होतं, तुम्ही फटाफट तुमचा मेकअप होईल आणि तुम्हाला ब्लेंड करायला पण जास्त वेळ लागणार नाही। जे ब्लेंडिंग आहे ते पण खूप छान होईल। सो असा एक ब्लशवाला ब्रश मिळतो, डेफिनेटली घ्या जर तुम्हाला ब्लश लावायला आवडत असेल तर, आणि मी त्यामध्ये लावा। आणि अशा प्रकारचा एक सॉफ्ट न्यूड कलरचा शेड घ्या। स्विस ब्युटीचं खरंच खूप छान आहे हे ब्लश। जेव्हा मला फास्ट मेकअप करायचा आहे, मला जेव्हा खूप ब्लेंडिंग नको आहे, सण आहे, बाहेर जायचं आहे, लवकर बाहेर जायचं आहे, तर डेफिनेटली मी अशा प्रकारचे न्यूट्रल पॅलेट्स वापरते ब्लशची किंवा न्यूट्रल ब्लश वापरते। आणि एकदम चेहरा व्हाईट व्हाईट दिसत नाही, आणि खरंच इम्पॉर्टंट आहे थोडा तरी स्कल्प्टेड असा चेहरा दिसणं, कारण एकदमच मग प्लेन चेहरा दिसतो। नेक्स्ट आहे आय शॅडो। तर मला माहिती आहे फास्ट मेकअपमध्ये कुणी आय शॅडो करत नाही, पण तरी देखील मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे तुम्ही ब्लश लावलं होतं ना तेच तुम्ही ब्रशवर घ्या छोट्याशा अशा, आणि किंवा तुम्ही फिंगर टिपवर पण घेऊ शकता, जसं आता मी ह्या रिंग फिंगरवर घेते आहे आणि यालाच मी थोडंसं हलक्या हाताने माझ्या आयलिडवर लावून घेते। तर याने पण अगेन तुमची जी आयलिड आहे ती फक्त अशी व्हाईट व्हाईट दिसत नाही, किंवा एखादा ब्राऊन शेड असेल, जसं की आता हे ऑन द गो पॅलेट आहे इनसाईडचं, त्याच्यामधला हा जो ब्राऊन शेड दिसतोय हा तुम्ही घेऊ शकता। सो हा ब्राऊन शेड हलकासा घ्यायचा आहे तुम्हाला, खूप जास्त घेऊ नका, आणि असं मधातनं लावायला सुरुवात करा आणि त्याला रिंग फिंगरने असं छान ब्लेंड करा। तर हे पण अगेन मी बोटाने ब्लेंड करते, त्याच्यामुळे अजिबात त्याला वेळ लागला नाही। जे ब्लश घेतले तेच लावा किंवा ब्राऊन शेड लावा, एकदम सिम्पल ट्रिक आहे आणि एकदम प्रो टिप आहे जर तुम्हाला फास्ट आय शॅडो लावायचा आहे। तोच कलर आहे तो मी घेतला आणि माझ्या लोअर लिडला अशा पद्धतीने लावून घेते। सो तुम्ही बघितलं इथे मला ब्रशची देखील अजिबात गरज लागली नाही। सो तुम्ही डिफरन्स बघू शकता इमिजिएटली। नेक्स्ट आहे ते म्हणजे आयलायनर। सो आयलायनर लावायचं की नाही हा पण एक विषय आहे। याच्या आधी मी बरेच व्हिडिओ तुम्हाला दाखवले आहेत ज्याच्यामध्ये क्विक मेकअप टिप्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्लॅक काजल वापरा, म्हणजे काजळ घ्या आणि थोडंसं वरच्या साईडला लावा आणि त्याला थोडं स्मच करा। सो ते मी नेहमीच दाखवते, बट जर तुम्हाला आयलायनर लावायचं असेल तर ते देखील तुम्ही लावू शकता। आज मी इथे आयलायनर लावून दाखवणार आहे, अगदी थिन लाईन। तर असं छान छोटंसं आयलायनर तुम्ही लावू शकता। आणि आता मी अप्पर वॉटर लाईनला थोडंसं काजळ लावून घेते, लोअर वॉटर लाईनला हलकंसं लावेल अगदी। मस्कारा जो इम्पॉर्टंट आहे फेस्टिव्ह मेकअपसाठी तरी मेबेलिनचा हा कलुझिल मस्कारा मी वापरते। आयब्रोसाठी आयब्रो पेन्सिल किंवा ब्राउ जेल असतं ते वापरू शकता, त्याने एकदम पटकन तुमचं काम होतं। सो ELFचं हे ब्राउ जेल आहे, हे मी घेते आणि याला अशा पद्धतीने याने म्हणजे ते जे ब्राऊन कलरचं टिंट आहे किंवा ग्रे कलरचं जे आतलं टिंट आहे ते देखील लागतं, आयब्रो फिल देखील होतात आणि छान कोम देखील होतात। सो हे 2 in 1 प्रोडक्ट आहे, जास्त बेटर आहे। नेक्स्ट आहे हायलायटर, बट हायलायटर इथे मी स्किप करत आहे, जर तुम्हाला वाटत असेल डेफिनेटली लावू शकता, बट मला असं वाटतं कधी कधी असा सिंपल मेकअप लुक पण खूप छान दिसतो, त्याच्यामुळे मी आज असंच ठेवणार आहे। सो लिपस्टिक मी वापरत आहे इनसाइडची चेस्टनट ट्रीट असं याचा शेड आहे, मूस लिपस्टिक आहे, खूप छान सॉफ्ट असतात या लिपस्टिक्स। लिप लायनर पण इथे मी वापरणार आहे। लिप लायनर जे मी लावलं ते इनसाइडचंच आहे, अगेन चेस्टनट ग्रूव्ह असायचा शेड आहे आणि चेस्टनट ट्रीट अशी लिपस्टिक आहे।
तर येस, इथे तुम्ही बघू शकताय मेकअप लुक माझा छान कंप्लीट झालेला आहे आणि आता मी थोडीशी तयार होऊन येते का फटाफट मेकअप झाला. मी तुम्हाला गप्पा मारत सगळ्या गोष्टी समजवत हा व्हिडिओ बनवलाय, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागलेला आहे व्हिडिओ बनवायला आणि त्याच्यामुळे टाइम जास्त दाखवतोय. बट हा जर मेकअप तुम्ही थोडासा फास्ट केला किंवा सगळे प्रॉडक्ट्स जवळ घेऊन अशा पद्धतीने केला, मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या वापरून, तर डेफिनेटली खूप लवकरात लवकर तुमचा मेकअप होईल. सो इथे मी रेडी होऊन आलेली आहे आणि येस, केस जर तुम्हाला मोके सोडायला आवडत असेल तर डेफिनेटली असे सोडा, अदरवाईज तुम्ही जुडा वगैरे करू शकता. हलकेसे केस माझ्या स्ट्रेटनरनी कर्ल केलेले आहे, तर थोडासा एक बाउन्स पण केसांमध्ये दिसतोय. ऑफकोर्स याला थोडा वेळ जातो, बट येस, मी व्हिडिओसाठी हे केलेलं आहे. तर टाइम सेव्हिंग हॅक मी तुम्हाला इथे लास्टला ब्रीफमध्ये सांगत आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला आपला जो पाऊच आहे मेकअपचा तो रेडी करून ठेवायचा आहे, किंवा आपली जी साडी ब्लाऊज वगैरे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी रेडी करून ठेवा. दुसरं म्हणजे मल्टीपर्पज प्रोडक्ट्स वापरा की जे 2-3 गोष्टींसाठी यूज होतील, जसं की प्रायमर, फाउंडेशन, SPF, हे सगळं एकाच याच्यामध्ये, मॉइश्चरायझर सर्व एकाच प्रोडक्टमध्ये तुम्हाला भेटलं असं प्रोडक्ट शोधा आणि तुमच्या स्किन टोनचं ते तुम्ही घ्या बेस करण्यासाठी. दुसरं म्हणजे फिंगर ब्लेंडिंग. सो बोटाने जर ब्लेंड केलं तर फटाफट मेकअप होतो. सो मला असं वाटतं फिंगर ब्लेंडिंग जेव्हा आपण घाईत असतो तेव्हा बेस्ट आहे आणि प्रोडक्ट देखील असेच घ्या जे फिंगर्सने ब्लेंड करता येतील. तिसरं म्हणजे न्यूट्रल किंवा न्यूड टोन्स वापरा, म्हणजे जसं की ब्लश आहे तर न्यूट्रल टोन वापरला तर तुम्हाला ब्लेंडिंग जे आहे ते इझी जाईल. नेक्स्ट म्हणजे असे मेकअपचे प्रोडक्ट्स वापरा की जे ऑलरेडी तुम्ही वापरलेले आहेत, तुम्हाला आवडलेले आहेत आणि तुमच्या स्किनला छान सूट होतो. तर अशा वेळी जेव्हा तुम्ही फेस्टिव्ह मेकअप करता तुमच्या आवडीचे आणि तुम्हाला सूट होणारे प्रोडक्ट्स जेव्हा वापरता तेव्हा मेकअप एकदम फास्ट होतो आणि चांगला देखील होतो. प्रोडक्ट्सची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा जेवढे प्रोडक्ट्स मला भेटत आहेत तेवढे मी टॅग करते. दोन्ही गोष्टी तुम्ही चेक करा. काही टॅगिंगमध्ये काही प्रोडक्ट्स मी टाकू शकत नाही कारण ते अवेलेबल नसतात कधी कधी. सो विश लिंक किंवा नॉर्मल लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. सो मला असं वाटतं की हा मेकअप लुक तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, कारण जितकं तुम्ही लाईक आणि शेअर कराल तितके आणखीन व्हिडिओ बनवायला मला जास्त छान वाटेल. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.